अवघ्या जन्माची पुण्याई आस भक्तीची तुझ्या लागली, तूच अससी माझी माय मावली, अनंत लाभो तुझी कृपा सावली। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहेत। अशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली, जो करतो मनोभावे स्वामींची पूजा, त्यांच्या आयुष्यातील संकट होतील वजा। जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे मनापासून नामस्मरण करा, स्वामीमय व्हा, तेव्हा अनुभव नक्कीच येईल। जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता आणि तुमच्या तोंडून फक्त श्री स्वामी समर्थ निघते, तेव्हा समजून जा की तुम्ही स्वामीमय झाले आहात। स्वामी भक्तांनो, आता तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यातील तुम्हाला एक निवडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की स्वामी महाराज तुम्हाला काय संदेश देत आहेत। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 16 नंबरचा अंकाला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होते जे दुसऱ्यांच्या सुखदुःखात प्रत्येक वेळेला हजर असतात। निंदकाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही। ते म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी। जर तुझ्या आजूबाजूला निंदा करणारे तुला भेटत असतील, तुझी निंदा करत असतील, तर फार मनाला लावून घेऊ नकोस। अशा लोकांचे आभार मानायला हवेत, कारण अशा लोकांमुळेच कसे वागायचे हे आपल्याला कळतं आणि या लोकांमुळेच तुझ्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होत असतात। म्हणूनच या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचे आभार मानायचे, जे तुझी मदत करतात त्यांची, आणि जे करत नाहीत त्यांची सुद्धा आभार मानायचे। जे तुझी निंदा करतात, वेळेवर तुझी साथ सोडतात, अशा लोकांची आभार मानायचे, कारण असे लोक आपल्याला शिकवतात की यापुढे आपण कोणासोबत कसे वागायचं। तुझ्यातील प्रामाणिकपणा फक्त कायम ठेव। तुझ्या या स्वामी माऊली तुला कसलीच कमी पडू देणार नाही। तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तू कसा आहेस स्वामी माऊलीला माहीत आहे। या जगातील लोकांनी कितीही नावं ठेवू दे, तू प्रामाणिक असला ना की तुझा हा देव कायम तुझ्या पाठीशी आहे। तू नेहमी मेहनत करत राहा आणि माझे नामस्मरण करत राहा, बघ तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही। नामस्मरणाने अशक्यही गोष्टी शक्य होतात। स्वामी म्हणतात, अरे जो आमचा हात धरतो ना, त्याला कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही। विश्वास ठेव आमच्यावर, तुला कधीही हारू देणार नाही। तुझ्या आयुष्य काय आणि कसं घडवून आणायचं, तुझी स्वामी माऊली कायम तुझ्यासोबत आहे। तुझी चिंता आमच्यावर सोडून दे। जे जग तुला अर्ध वाटेवर तुझी साथ सोडून दिली आहे, तू जास्त विचार करू नकोस। हे स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी। मनापासून स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर हा शक्तिशाली संदेश लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा। तुमच्या हातून पुण्याचं एक काम होईल। स्वामी भक्तांनो, आता हा संदेश ज्यांनी 12 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे त्यांना स्वामी महाराज सांगत आहेत, तुला आयुष्यात तू निवडलेल्या वाटेवर एकटं चालायला लागलं म्हणून घाबरू नको, कारण या जगात खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटीच पडतात। कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसंच जास्त आवडतात, त्यांना ती जास्त जवळची वाटतात। म्हणून एकटं राहिलं तरीही चालेल, पण कशाला हवेत आपल्याला आजूबाजूला खोटं बोलणारी माणसं। बाळा, जी दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात। खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता आणि कायम आपल्या सोबत असतात। मग ते नातं कोणतंही असे ना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या सांगण्यावरून बदलतात ती कधीच आपली नसतात। हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा। जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता। ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता। स्वामी म्हणतात, बाळा, या जीवनात आयुष्याच्या या प्रवासात जर पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते। म्हणून संगत चांगलीच करा, चांगल्याशीच संगत करा। छोटंसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात। म्हणून सतत नामस्मरण करत राहा, तुमचे आयुष्य सोन्यासारखे चमकू लागेल। मग भीती कसली आहे ना, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत, संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते.